त्यांच्या आणि MSIDCच्या दोघांच्या आता परिश्रमानंतर आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री करण्यासाठी कळंबोली जंक्शनला आपण 8 ट्रॅम्स आणि एक अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे. सदरचं प्रोजेक्ट आपल्याला 24 डिसेंबर 2024 रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसीव्ह झालेलं आहे. त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलेलं आहे. ते सुरू करण्यासाठी 8 रॅम्पपैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये 4 रॅम्प्स करतोय. आर्म नंबर 1, आर्म नंबर 2, आर्म नंबर 3 आणि आर्म नंबर 6. सदरच्या कामासाठी आपण आता पनवेलवरती उतरणारा रॅम्प हा बंद करून घेत आहे. 6 महिन्यांचा आहे. तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उरण भागाकडे जाणार होत्या त्यांच्यासाठी आपण पळसपे फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत. पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी त्यांनी पळसपे फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा. पुढे ज्या गाड्या आपल्या शिरफाट आणि मुंब्र्याकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात यावा ही आमची नम्र विनंती आहे. हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेजसाठी 6 महिन्यांकरिता असेल. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सायनेजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे. लोकांना इन्व्हनिन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समर्थ आहोत, पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे. हा प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे. हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य मॅडम. आता काय आहे की आता हा जो तुमचा कळंबोली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा ट्रॅफिकमध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असतं की लोकांचं बराच वेळ येते. हा गव्हर्नमेंटने मोटो घेतलाय की हा सिग्नल फ्री करावा, कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळे नवीन विषय जवळपासच्या परिसरामध्ये येत आहे. त्या संदर्भामध्ये थोडंसं आता इन्कन्व्हिनियन्स होईल, पण हा प्रोजेक्ट आम्हाला 18 महिन्यांची मुदत आहे. हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे.